जय भारत मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला महिला क्रिकेट टीम यांनी वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचा वर्ल्ड कप जिंकला आहे. ICIC वर्ल्ड कप जिंकून भारताला अभिमान मिळवला आहे. पहिला वर्ल्ड कप हा कपिल देव 1983मध्ये जिंकलेला. दुसरा वर्ल्ड कप हा 2011मध्ये जे कॅप्टन धोनी यांच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकलेला. आणि तिसरा वर्ल्ड कप म्हणजे भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हरमप्रीत कौर यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपल्याला भारत देशासाठी तिसऱ्यांदा वर्ल्ड कपचा कप आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो, खूप अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकता तुम्ही. तर रोहित शर्मा असो किंवा कॅप्टन जे खेळले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असो. ज्यांच्या मॅच कोणी बघत नव्हते, आज त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष जात आहे. महिलांची मॅच म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो, पण शेवटी त्यांनी आपल्याला वर्ल्ड कप मिळवून दिला आहे. मित्रांनो, ही अभिमानास्पद त्याच्यावरच्या सल्यूट आहे त्यांना की त्यांनी वर्ल्ड कप आपल्या देशाला मिळवून दिला आहे. पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तर तिसऱ्यांदा हे महिलांनी वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. मित्रांनो, आपल्याला मागच 23ला का 24ला आपल्या पुरुषांची वर्ल्ड कप ICC वर्ल्ड कप चालू होतं, पण ते काय फायनलमध्ये पोहोचले, पण ते काय फायनल जिंकू शकले नाही. तेव्हा कॅप्टन कोण होते? रोहित शर्मा आणि त्यांची टीम होती. तर काही कारणामुळे ते जिंकू शकले नाही. कारणामुळे म्हणजे तेच रन कमी असल्यामुळे. पण ते पूर्ण जिद्द आपली करून दाखवली महिलांनी आणि तो वर्ल्ड कप शेवटी आपल्या घरी आणला. घरी म्हणजे आपल्या भारत देशाला तो सन्मानित करण्यात आला. तो त्यांच्याकडे गेला, पण नंतर आपल्याकडे आला. पुरुषांचा त्यांच्याकडे गेला, पण महिलांनी दाखवून दिलं की छोरिया किसी लड़कों से कम है क्या, त्यांनी दाखवून दिला शेवटी फायनली. तर मित्रांनो, आपल्या देशाचं बघा, जे हारतात त्यालासुद्धा धीर देण्याचं काम आपला देश करत असतो. मग तो कुठल्याही पाकिस्तानी असो का कुठल्याही कोणत्याही टीमचा असो, त्याला धीर देण्याचं काम आपले लोक करत असतात, आपले भारतीय लोक करत असतात. म्हणून आपल्या स्वतःवर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण कधीच कोणाला वेगळं मानलं नाही, की सगळे आपलेच आहेत. हे बघा, आनंद उत्सव साजरा करताना आपली भारतीय इंडिया टीम खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या इंडिया टीमचा, ज्यांनी एवढे मेहनत घेतले, कष्ट घेतली, आपले जीव लावून त्यांनी एवढे प्रयत्न केला जिंकण्यासाठी. आणि तेही एवढ्या भयानक टीम संगती. ऑस्ट्रेलिया टीम ही नेहमी भारतासंगती खेळत आलेली आहे, पण नेहमी तीच जिंकत आलेली आहे. पण महिलांनी करून दाखवलं आणि ऑस्ट्रेलिया टीमला हे हरून दाखवलं. ऑस्ट्रेलिया टीम ही खूप मजबूत टीम आहे. भारतासारखीच मजबूत टीम आहे ती. पण त्या टीमला पाणी पाजवून दाखवलं आणि त्या टीमला धीर देतानाही दाखवलं. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आनंदास्पद गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, आनंद साजरा करताना हरमप्रीत कौर आणि त्यांची पूर्ण इंडियन टीम पाहू शकता. जय शहा यांच्या हस्ते वर्ल्ड कप घेण्यात येत आहे. हरमप्रीत कौर आणि आता ते त्यांच्या टीमकडे जाणार आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आय रिस्पेक्ट इंडियन वुमन टीम, ज्यांनी पुरुषांनी करून दाखवलं नाही. पुरुषांनी केलं असतं, पण ते काही ना काही कारणास्तव झालं. असो, त्यांनी मेहनत केली. मी म्हणणार नाही की त्यांनी मेहनत नाही केली. त्यांनी मेहनत केली आणि या स्त्रियांनी देखील मेहनत केली. तर दोघांना क्रांतिकारी माझा सलाम आहे. आणि जय भारत, जय हिंद. खूप छान गोष्ट आहे. पूर्ण ऑस्ट्रेलियाचा स्टेडियम बघा दणदणाला आहे. मित्रांनो, पूर्ण स्टेडियममध्ये बॉम्ब फटाका सुरू आहे. खूप मस्त आणि खूप छान. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन, खूप अभिनंदन इंडियन टीमचं.